आपल्याला एक सिंधुदुर्गातली अपडेट कळते अश्विन। सावंतवाडीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलंय। नगर परिषदेमध्ये भाजप आघाडीवर आहे, त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये जल्लोषी वातावरण पाहायला मिळते। पण गुहागरचा आपण उल्लेख करायला पाहिजे। इथं मनसेनं खातं उघडलेलं आहे। गुहागरमध्ये मनसेनं कशी आघाडी घेतलेली आहे ते सुद्धा आपण बघूयात। पण सावंतवाडीमध्ये आता भाजपकडनं विजयी जल्लोषाची तयारी केली जाते। गुहागरमधली मोठी अपडेट म्हणावी लागेल नानादा। मनसेने खातं उघडलेलं आहे। या सगळ्या पक्षांमध्ये मनसे नेमकी कुठे असणार याच्यावर बऱ्याच गोष्टी येणाऱ्या काळामध्ये बोलल्या जातील। याचं कारण आपण म्हणतोय की महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार, त्यांच्या युतीची घोषणा होणार। या सगळ्या चर्चा असतानाच आता इकडे मनसेने खातं उघडणं याच्याकडेही अतिशय बारकाईने पाहिलं जाईल। आणि जसं आपण या निकालांची एक प्रकारे तुलना करतो आहोत पुढच्या निवडणुकांमध्ये, पण गुहागरची अपडेट आपण जाणून घेऊयात। मनसेच्या कोमल जांगडी या नगरसेवकपदी विजयी झालेल्या आहेत। ही आता एक खूप इंटरेस्टिंग घडामोड म्हणायला लागेल, कारण आता पॅनल नगरसेवकांचं कुणाचं येतंय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पण गुहागरमध्ये मनसेनं, राज ठाकरेंच्या मनसेनं खातं उघडलेलं आहे आणि मनसेच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या कोमल जांगडी यांनी विजय मिळवलेला आहे। युती आघाडी महापालिकेची अर्थातच या सगळ्या निकालांवरती किंवा या आकडेवारीवरती अवलंबून असू शकते।